सो लेडीज अँड जेंटलमॅन, बॉईज अँड गर्ल्स, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूज आणि कल्लाकार या शोमध्ये. कल्लाकार या शोमध्ये आपण दरवेळी अनेक सेलिब्रिटीज सोबत मस्त प्रवास करतो आणि आज प्रवास करता करता नाही, आपल्याला पुढचा प्रवास पण करायचा आहे. पण या सगळ्या प्रवास करता करता सुरुवातीचा प्रवास हा गाडीत असेल, कारण शोचं नाव कल्ला आणि कार आहे. आणि ते करण्यासाठीच आपल्यासोबत बागवे सिस्टर्स आहेत. खूप खूप स्वागत आहे तुमच्या दोघींचं. आणि खऱ्या अर्थानं तुझ्या कल्ला आणि कार या शोचं नाव आहे. सो कलाकार इन द कार. तर आता तुम्ही ड्रायव्हिंग करत नाही आहात, राईट? पण गाडीच्या गप्पा मारायला तुमच्याकडे खऱ्या अर्थानं अनेक आठवणी त्या गाडीच्या असतीलच ना. प्रवासाच्या असतील, नाटकाच्या दौऱ्यांच्या असतील. तर सगळ्यात अगोदर ती कोणती गाडी आहे जी तुमच्या अगदी आठवणीतली आहे, की या गाडीत अनेक गोष्टी घडल्या आहेत, मग तुमच्या आयुष्यातल्या प्रॉफिट्स, लॉसेस, आनंद, सगळंच काही त्या गाडीने पाहिली. ती गाडी कोणती आणि का? मला असं वाटतं मी पहिली घेतलेली गाडी, जी अजूनही आहे आणि आता मी ती वापरत नाही, बाबा वापरतात. आणि मी नांदा सौख्यबरे मालिका केली होती तेव्हा मी ती विकत घेतली होती. सो ती अजूनही माझ्या बरोबर आहे आणि मला ड्राईव्ह खरं तर नाही करता येत अजूनही, सॉरी, पण ती मी चालवलीच नाही कधी. पण माझी बहीण उत्तम ड्राईव्ह करते, त्यामुळे ती माझं सारथी आहे. त्यामुळे मला तिने जेव्हा गाडी घेतली होती मला अशक्य आनंद झालेला. मी म्हणजे काय झालं की चल ना गाडी काढणं, कुठेतरी जाऊया, चल ना गाडी काढणं, शॉपिंगला, दूध आणायला, चल ना गाडी काढ. म्हणजे हेच इन्स्पिरेशन होतं का तुझ्यासाठी की गाडी शिकली आणि गाडी शिकली पाहिजे, असं होतं का तुझ्यासाठी? माझं पहिल्यापासून होतं. ऍक्च्युली माझी आई चालवायची आधी गाडी आणि तिला बघून मला असं झालं की बाईला सगळे आपले स्वतःचं वाहन चालवता आलं पाहिजे. आणि शी शुड बी कम्प्लिटली इंडिपेंडेंट अँड शी टॉट अस लॉट ऑफ रेस्टॉरंट चालवतात. I've always been that kind of a girl who is like too extrovert आणि असं डेअरिंग करून हे करायचं ते करायचं. आय हॅव ऑलवेज बीन दॅट वे. तर माझं असं एक स्वप्न आहे की गाडी स्वतःची चालवता आली पाहिजे, मित्रांना घेऊन, फॅमिलीला घेऊन भटकता आलं पाहिजे, प्रत्येक वेळेला कुठल्या तरी ड्रायव्हरवरती डिपेंडेंट न होता. पण या सगळ्यानंतर जर मी तुला विचारलं की तो कोणता प्रवास आहे जो तू तुझ्या गाडीत केला असेल, जो तुझा अगदी आठवणीतला, म्हणजे तो प्रवास तुमच्या फॅमिलीसाठी महत्वाचा होता, तो फॅमिली टाइम जो आहे तो त्याच्यानंतर कधी नाही मिळाला किंवा मिळाला असेल पण तो खास आहे? मला असं वाटतं आम्ही ना मिलिटरी स्कूलला होतो, राईट? तर तेव्हा आम्हाला ना लास्ट संडेला पेरेंट्सना भेटायला अलाउड होतं आणि बाहेर जायला अलाउड होतं, पास मिळायचा आम्हाला. आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो तेव्हा पहिल्यांदा, आणि असं हॉस्टेलमध्ये राहायला मी नुकतंच राहायला गेलो होतो आणि तो पहिला हे होता, आउटपास होता. आम्ही गेलो होतो आणि मस्त धुकं होतं आणि घाटातनं पूर्ण आम्ही तो प्रवास करत होतो आणि आमचं एक आवडतं गाणं आहे ते आम्ही गुणगुणत चौघही जात होतो. सो मला असं वाटतं तो प्रवास एक मेमरीमध्ये कायम असेल. पण तो कोणतं गाणं आहे जे तुम्ही गुणगुणत होता तेव्हा? वाट पुन्हा घाटातून दिसेनाशी झाली, वळत वळत गाडी कशी डोंगरात आली. तुमच्या आयुष्यात जेव्हा तू गाडी घेतली, जेव्हा तू असं म्हणतेस की माझी पहिली गाडी घेतली, व्हॉट वॉज अ सिनारिओ ऑफ द फॅमिली ॲट दॅट टाइम? व्हॉट वॉज अ हॅपीनेस, व्हॉट वॉज अ मुवमेंट, असं म्हटलं तर? खरं सांगू का, मी एवढी काही खुश नव्हते. मला सगळ्यात महागडी गाडी आवडते, कुठली लोकल ट्रेन. आय लव्ह लोकल ट्रेन. मी आजही लोकल ट्रेनने फिरते. मला कित्येक जण म्हणतात की का ते जरा स्टेटस जपलं पाहिजे, ते मला असं नाही, ट्रॅफिक नाही आणि वेळ नाही. मला तेच गणित आजही सुटलेलं नाही आणि 2 तास मी एका ठिकाणी बसले, हे मला काही सहनच होत नाही. तर मला असं झालं की मला लोकल ट्रेन कायम आवडत राहिली आणि मी आजही प्रवास करते. मी गाडी बाबांना देऊन टाकली. जर माझं काही शूट असेल रेग्युलर तर मी वापरते, ड्रायव्हर होता तुमचा तेव्हा मडला होता. सो मी परळ टू मड आधी मी सगळं करून जायचे, रिक्षा, टॅक्सी, ट्रेन, वर्सोवायला, तर ते एवढं सगळं करून जायचे. मग गाडी घेतल्यावर मग गाडीत झोपून जायचे, ड्रायव्हर गाडी चालवायचा. सो ते कम्फर्ट वाटायचं. पण आई बाबा खूप खुश होते कारण मोठी खरेदी पहिली स्वबळावरती होती, त्यामुळे ते खूप प्राऊड झोन मध्ये होते. आणि मग त्यानंतर घर घेतलं, ती एक मोठी खरेदी. सो असं आहे. आणि लागोलाग म्हणजे दोन्ही मुलींचं जसं जसं सेटल होत गेलं, जसं तू म्हणाला बकेट लिस्ट असते, हे घेतलं ते घेतलं, तर ते हळूहळू दोघीही पूर्ण करतो याचा आनंद त्यांच्या डोळ्यात सतत दिसत असतो.
प्रत्येकाच्या आयुष्यात जेव्हा आपण प्रवास करतो ना तेव्हा अभिनयाचा प्रवास पण हा महत्वाचा असतो की जेव्हा आपल्या कला क्षेत्राची सुरुवात होते. लेट्स गो देअर ना. हा म्हणजे जर मी तुम्हाला विचारलं की तुम्हाला केव्हा असं वाटलं की मला हेच करायचंय, मला या माझ्या कमाईतून माझं ब्रेड अँड बटर, माझं घर, माझी गाडी, माझा आनंद हा सगळा मला या क्षेत्रातून मिळणार आहे. वेन वॉज दॅट टाइम, वेन वॉज दॅट मुमेंट तुम्हाला असं वाटलं? बरोबर विचारलं की हा पॉइंट कुठला आहे, कारण मला अभिनय करायला आवडतं, ते मी कायमच करणार होते, माझं ठरलं होतं कला म्हणून किंवा एक इच्छा म्हणून. पण करिअर म्हणून हेच करेन का हे मला माहित नव्हतं, कारण मी मिलिटरी स्कूलला होते, एव्हिएशनसाठी ट्राय करत होते, सो तो सगळा झोन पण होताच. पण मी एकांकिका स्पर्धा सुरू केल्या आणि त्यात मी इतकी रमायला लागले आणि जेव्हा पहिल्यांदा मला अभिनेत्रीचं पारितोषिक मिळालं मी आईच्या हातात दिलं आणि आईला अभिनेत्री व्हायचं होतं जे ती होऊ शकली नाही आणि ती डॉक्टर झाली. पण तिच्या डोळ्यात तो आनंद, तिने ते सगळं वातावरण पाहिलं, ते इतकं ती ओव्हरवेल्म्ड होती की मला असं झालं हा आनंद हिला मला कायम द्यायचा आहे. सो मी सुरुवात केली, जास्तीत जास्त तिथे माझा कल वळला आणि नंतर जसं जसं करू लागले मी नंतर एका एकांकिकेचं व्यावसायिक नाटक केलं आणि त्या नाटकात मला पारितोषिक मिळालं झी गौरवचं आणि त्यात नामवंत अभिनेत्री नॉमिनेशन्सला होत्या आणि तेव्हा जेव्हा त्यांच्यातनं मला मिळालं तेव्हा मला असं वाटलं की अच्छा आपण फक्त हॉबी किंवा ह्या काय म्हणतात एकांकिका लेवलवर त्याच्या पुढे जाऊ शकतो, आपल्यात कॅलिबर आहे, तर आपण का नाही सिरियसली असा विचार करायला हवा. मग मी विचार करायला सुरुवात केली. मग जे काही ओघाओघाने ऑडिशन्स द्या, हे करा ते करा, असं सगळं ते सुरू झालं आणि मग ते कसं कधी झालं कळलंच नाही, पण झालं. पण या सगळ्या मुवमेंटमध्ये तुम्हाला तो मुवमेंट पण आयुष्यात असेल ना की जेव्हा पहिल्यांदा तुम्हाला कुठेतरी रस्त्यावर ओळखलं असेल. आणि मला भारी काय वाटतं माहिती आहे की जेव्हा मी कलाकार करतो ना तेव्हा सगळ्या कलाकारांना जेव्हा मी हा प्रश्न विचारतो सगळे नॉस्टॅल्जियामध्ये जातात. का? कारण आपल्याला आपल्या नावाने कोणी ओळखत नाही, त्या कॅरेक्टरच्या नावाने ओळखतात आणि ते भारी असं वाटतं. माझं नाव फेमस झालं नाही झालं पण माझं कॅरेक्टर लोकांपर्यंत पोहोचतंय ना, हे काय भारी गोष्ट होती तेव्हा. व्हॉट वॉज दॅट मोमेंट सांग. पहिली गाजलेली मालिका नांदा सौख्यवर आहे, त्यामुळे घराघरात पोहोचले आणि स्वानंदी हे नाव आपलंसं झालं होतं सगळ्यांच्या. आणि तेव्हा मी जसं म्हटलं लोकलने प्रवास करायचा असते, स्वानंदी फोटो काढायला हे ते, तर ते सगळं छान वाटायचं आणि काम आवडतंय. पण मला आणखीन भारी केव्हा वाटलं माहितीये, जेव्हा लोकल ट्रेनमध्ये मला अनन्या नाटकावरनं ओळखलं. कारण नाटकावरनं तुमची पर्सनल ओळख मिळणं, ऋतुजा बागवे अनन्या करते हे जेव्हा पसरलं होतं आणि मी तुमचं नाटक पाहिलं असे लोकल म्हणजे मी रूटपर्यंत ते पोहोचले. हे कारण सिरियल घराघरात दिसतात, त्या माहितीच असतात, लोक बघतच असतात, ॲटलिस्ट चॅनल चेंज करताना तरी एकदा तरी आपण त्यांच्या समोरून येऊन गेलेलो असतो. पण जेव्हा नाटकामुळे इतकी ओळख मिळते ना तेव्हा मला खूप असं भरून येतं आणि छान वाटतं. कारण नाटक माझा जीवका प्राण आहे आणि मी काहीतरी त्याच्यात असं करू शकले पहिल्याच काही नाटकांमध्ये, तर आय होप पुढेही असंच माझ्याकडनं चांगलं चांगलं काम होत आहे. आणि त्यात जेव्हा त्यांना संगीत कला अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला, एक्झॅक्टली व्हॉट वॉज दॅट म्हणून, कारण तो कसला मोठा पुरस्कार आहे का, तो खरंच नावाजलेला पुरस्कार आणि मानाचा पुरस्कार ज्याला आपण म्हणतो प्रत्येक कलाकारासाठी, तो तुम्हाला मिळाला. काय मुवमेंट होतं जेव्हा त्यांना संगीत कला अकादमीचा पुरस्कार? ऍक्च्युली आय टेल यू, मुळात पहिल्यापासूनच दीदी हॅव ऑलवेज बीन माय इन्स्पिरेशन इन टर्म्स ऑफ ऍक्टिंग आणि एव्हरीथिंग. कारण की आम्ही दोघी एकत्र नाटक पण करायचो, आम्ही एकांकिका करायचो म्हणजे, आणि कॉम्पिटिटर्स होतो आम्ही दुसऱ्या कॉलेजमधनं. सो ती तेव्हापासूनच इतकी जास्त लोकप्रिय होती तिच्या अभिनयासाठी. सो आय ऑलवेज न्यू की ती काही ना काहीतरी अमेझिंग करणार आहे आयुष्यात. आणि तेव्हापासून म्हणजे तिच्याकडे 50 ट्रॉफीज आहेत, म्हणजे विचार करा. सो शी हॅज वॉन सो मेनी. तर त्या ह्याच्यामध्ये मला माहिती आहे की ती अजून पुढे जाऊ शकते. आणि जेव्हा कळलं की तिला एवढा मोठा पुरस्कार मिळतोय, दॅट वॉज लाईक वी आर लाईक इतके प्राऊड होतं ना की एक म्हणतात ना की हा बाई माहिती होतं की हे ती करू शकते आणि तिने केलं. लाईक दॅट वॉज इट. म्हणजे असं एवढं भारी वाटत होतं ते. आय कॅन एक्सप्रेस दो, म्हणजे खूपच शब्द कमी पडतील त्या इमोशनला. होतं की आम्ही पण येणारे दिल्लीला तिकीट काढून आम्हाला पाहायचं. कशाला एवढा खर्च करताय बाबा, मी काढेन व्हिडिओ काढेन, नाही आम्हाला यायचंय. म्हणजे किती खर्च होते. आणि आमचे वडील असेच आहे की किती खर्च होते त्यांना फरक नाही पडत त्या गोष्टी. पण ना या सगळ्यानंतर तुम्ही आताच म्हटलं, जसं ती म्हटली की तुम्ही
जेव्हा एकांकी करतो त्या सर्किटमध्येच आपण आता त्याच्याकडे, आम्ही सर्किट यासाठी म्हणतो कारण आपण त्या जेव्हा एरियात आज पण तुम्ही जेव्हा मी तुम्हाला बघतो तुम्ही सवयीला तिकडे पाहायला येता. आता हे पाहणं काही महत्वाचं नाहीये, पण त्याला म्हणतो ना एकांकीचे संस्कार आहेत, त्याचा आनंद आहे की आपण कला पाहायला जातो. तिकडे आपण कोणाला चीअर करायला जात नाही, आपलं कॉलेज असू नसू तरी आपण कला पाहायला जातो आणि यू टेक द टाइम राईट टू वॉच इट. हे तुमच्यासाठी क्षेत्र एकांकिकेचं आहे तरी काय, हे प्रयोगाचं क्षेत्र आहे तरी काय की एवढ्या लेवलला पोचल्यानंतर सुद्धा तुमचं शूटिंग दुसऱ्या दिवशी असेल नसेल मला माहिती नाही, बट स्टील यू हॅव दॅट टाइम टू गो देअर. पूर्ण रात्र त्या एकांकिका तुम्ही पाहता आणि मगच तुम्ही जाता. हे आहे तरी काय तुमच्यासाठी, म्हणजे एकांकिका कुठे ना कुठे जर मी म्हटलं तर करेक्ट मी इफ आय एम रॉंग की ते तुमच्यासाठी आहे, प्रेम आहे, ते संस्कार आहे, ते आत भिनलेलं आहे की किती मोठं झालं तरी मी तिकडे येणार. काय आहे काय मला असं वाटतं रुटेड आपण होतो त्यामुळे, कारण आपण खूप जसं जसं खूप काम करू लागतो कमर्शियलला, नाही म्हटलं तरी एक कमर्शियल ऍस्पेक्ट येतो आपल्या कामात, किंवा करून करून थोडीशी मोनोटनी येते, किंवा आपल्याला उगाच आपण काहीतरी छान करतोय असं वाटू लागायला लागतं, किंवा आपल्याला जमायला लागलंय असं वाटू लागतं. आणि तेव्हा जेव्हा ही आपल्यापेक्षा बऱ्याच आता वर्षांची ज्युनियर बॅचेस आहेत, कारण पासआउट होऊनच मला खूप काळ झाला, तर ही मुलं जेव्हा आउटस्टँडिंग कामं करतात, स्वतः लिहिलेलं स्वतः डिरेक्ट केलेलं परफॉर्मन्सेस करतात, तेव्हा असं वाटतं की ती एनर्जी, तो खरेपणा, तो इनोसन्स, ते पॅशन तिथे काही मिळणारही नसतं. हां, ट्रॉफी मिळणार असते, पण बाकी काही कमर्शियल आणि हे ते ग्लॅमर काही नसतं, पण ते करत असतात कारण त्यांना नाटक आवडत असतं. सो मला असं वाटतं तो खरेपणा तिथे पुण्यानं ऑलरेडी आम्ही जगलेलो आहोत, तर पुन्हा तिथे घेऊन जातो आणि मग परत बेसवर आणतो, मग परत नव्याने सुरुवात होते. सो मला जेव्हा जेव्हा असं वाटतं ना की मला बरं काम येऊ लागलंय, तेव्हा मी पुन्हा छान छान कामं बघते, मग मला कळतं नाही अजून खूप काही शिकायचंय, खूप काही करायचंय. सो ते वाटतं. आणि मला असं वाटतं ती झिंग, ती नशा, ती त्या एन्व्हायरमेंटमध्ये आहे. त्या टाळ्या, त्या शिट्ट्या, तो ब्लॅकआउट, ते सगळं अनुभवलेलं आहे, त्यामुळे ते सगळं मजा येते. आणि मी खूप काळ एकांकिका स्पर्धा केल्या आहेत, 5-6 वर्ष मी एकांकिका स्पर्धा आणि अगदी जातीने केल्यात सगळ्या स्पर्धा. जसं ही म्हणाली 50-50 अवॉर्ड्स आहेत, कारण तितक्या स्पर्धा केलेल्या आहेत. सो ते सगळं ना भिनलेलं आहे. एकांकिकेचे मेंबर्स कोण कोण जे आता इंटरेस्टेड आहेत? नम्रता संभेराव आहे, रसिका वेंगुर्लेकर आहे, हे माझ्या कॉलेजचे लोक आहेत. पण बाकी दुसऱ्या कॉलेजमध्ये स्पृहा आहे, त्याच्यानंतर श्रेया बुगडे आहे. सो ती आम्ही सेम बॅच काळातले लोक आहोत. सो असे आणि असे असंख्य कलाकार आहेत, प्रत्येकाची नावं घ्यायला गेलं तर खूप काही संपेल एवढे आहेत. सो मला असं वाटतं की तिथनं जे शिकले, जे संस्कार माझ्यावर झालेत, आजही कोणी मला सिन्सिअर म्हणत असेल तर ते एकांकिका स्पर्धांमुळे, आजही मला खूप डेडिकेटेड म्हणत असेल तर एकांकिका स्पर्धांमुळे. पण या सगळ्यानंतर आता जेव्हा आपण एका नाटकाशिवाय तुमचा पूर्ण इंटरव्ह्यू पूर्णच होऊ शकत नाही, नाटक म्हणजे आयुष्यात ते नाटक आलं. आणि जे तुम्ही म्हणताय की एवढे पुरस्कार तुम्ही त्या नाटकाचे घेतले, त्याचा अर्थ तेवढे प्रयोग पण तुम्ही केलेत आणि सातत्याने केलेत. ते नाटक प्रत्येक घरोघरी पोचलं, कारण ते प्रत्येक घरोघरीपेक्षा प्रत्येक घराच्या आसपास त्याचे प्रयोग झाले आणि कुठे कुठे जाऊन तुम्ही प्रयोग केले असतील. जर मी तुम्हाला विचारू की त्या नाटकातून मिळालेलं सुख आहे तरी काय? त्या नाटकाने खूप दिलंय आणि मला असं वाटतं कुठलं म्हणजे प्रत्येक कॅरेक्टर करतो तेव्हा प्रत्येक कॅरेक्टर खूप भिडतं असं नाही, किंवा त्यातलं आपण काहीतरी शिकतो किंवा काहीतरी घेतो असं नाही. पण अनन्या हे कॅरेक्टर आहे ज्याने मला ऍक्टर म्हणून तर ग्रोथ दिलीच, पण माणूस म्हणून पण दिली. खूप ग्राउंडेड मी जास्त झाले, जास्त आणखीन सिम्पॅथॅटिक झाले, किंवा आणखी वल्नरेबल झाले. लोकांची दुःख मला जवळून जाणवू लागली, किंवा त्यांच्याशी किती काइंड असावं हे कळू लागलं. किंवा आणखी मी पॅशनेट आणि स्ट्रेंथ आणि हे सगळं फायटर वगैरे आहेच, पण ते आणखीन प्रकर्षाने आत भिनत गेलं. सो त्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि ते असं ह्यूज सक्सेस मिळालेलं प्रोडक्ट आहे. म्हणजे आधीचं मालिका वगैरे सगळं गाजलंच, पण त्याने अवॉर्ड, रिवॉर्ड, लोकांचं प्रेम आणि असं सगळं सगळं भरभरून दिलं. त्यामुळे ते कॅरेक्टर, ते नाटक कायम माझ्या जवळ राहील. आय वुड लाईक टू ऍड समथिंग प्लीज. नाही, ह्याच नाटकाला घेऊन अनन्याच्या, बिकॉज नॉर्मली ना दीदी आणि आमचं असं चालतं की अभिनय कसा होता, काय वाटतं तुला. खूप चुका काढते ग, टीका करत असते प्रत्येक. हवंच ना. अनन्या एकमेव असं काम आहे ज्याच्यात हिने आणि आईने एकही चूक नाही काढले. आणि मला सिरियसली
एवढं भारी काम केलं. नाही, कारण की कसं होतं आपल्याला कसं आपल्या माणसाच्या ना सगळे हावभाव माहिती असतात, त्यांचे ऍक्शन रिॲक्शन माहिती असतात. लहानाचं मोठं झालं आम्ही एकत्र, सो आपल्याला माहिती आहे की काय अभिनय आहे आणि काय रिअलिस्टिक कॅरेक्टर आहे. आणि मी स्वतः पण त्या बॅकग्राऊंड मधून आल्यामुळे मला त्यातलं पण कळतं. बरोबर आहे. सो जेव्हा ती करायची तेव्हा मी तिला खूपदा म्हणायची की अजून तुला कॅरेक्टरमध्ये घुसायचं आहे. आणि जेव्हा ती अनन्या मी तिचं पाहिलेलं ना, मी पूर्णपणे त्याच्यात डुबले होते अँड आय क्राईड वाईल वॉचिंग दॅट नाटक. आणि मला असं वाटलंच नाही की मी ऋतुजा बागवेला बघते, मला असं वाटलं की मी अनन्याला बघते. दॅट वॉज द टाइम आय टोल्ड हर that you did amazing and fab job. असं खूप काय काय दिलंय. and अजून एक मला ॲज अ सिस्टर मला जे खूप अजून वाटलेलं ना, जेव्हा हृदयनाथ मंगेशकर आणि भारतीताई मंगेशकर आणि ते जेव्हा आले होते आणि त्यांनी स्वतःच्या गळ्यातलं सोन्याची चेन तिला दिली, त्याच्यानंतर आपले नटसम्राट त्यांनी जेव्हा म्हटलं की अभिनय काय हा ऋतुजाकडून शिकावा, जेव्हा हे वाक्य त्यांच्या तोंडून निघतं, ते जगातलं कुठलीच गोष्ट मला नाही वाटत काय आय कॅन कम्पेअर दॅट टू. म्हणजे तिथे की बस म्हणजे देव पावला म्हणायचं. वा, क्या बात आहे. पण यानंतर ना कलाकारचे एक प्रश्न आहे जो कॉपी पेस्ट मी सगळ्यांना विचारतो, तो मला तुम्हाला पण विचारायचा. सो कलाकार म्हटल्यानंतर आपण कोणाला तरी इन्स्पायर करतो, कोणाकडून इन्स्पायर होत असतो. जर तुम्हाला एक संधी मी दिली की तुम्हाला, आता तुम्ही ड्रायव्हिंग करत नाही म्हणा, पण तुम्हाला जर कोणाला तरी ड्रायव्हिंगवर बसवायचं आहे आणि त्यांच्यासोबत निखळ ड्रायव्हर जायचं आहे, त्या व्यक्तीला तुम्ही ओळखत असाल नसाल मला माहिती नाही, त्या व्यक्तीसोबत तुम्हाला एकदा भेटायचं असेल नसाल हे पण मला माहिती नाही, पण एकदा तरी मला त्या व्यक्तीसोबत ड्रायव्हर जायचा आणि निखळ गप्पा मारायच्या, ती व्यक्ती कोण असेल आणि का? रणबीर कपूर. I knew it. क्या बात आहे, क्या बात आहे. का म्हणजे I काय just काय? imagined it. मला खूप आवडतो तो ऍक्टर म्हणून, पर्सनॅलिटी म्हणून, आणि माझ्या म्हणजे बेडरूम मध्ये पोस्टर वगैरे एवढा आवडतो. आणि मग मी त्याला खूप विचारेन रॉकस्टारचं प्रिपरेशन कसं केलं, कसं काम करतोस, काय तुझी थॉट प्रोसेस असते, की सगळं विचारेन त्याला. दर प्रत्येक फिल्म बद्दल विचारेन, तमाशा कसा केला किंवा रॉकेट सिंग कसा केला किंवा एच एंड एव्हरी फिल्म. अभिनयाचा काय ग्राफ आहे म्हणजे कसलं काय, आणि त्याचे जे डोळे बोलतात तर कसं गिफ्टेड आहे का, तू काही करतो का काय माहित नाही, ते सगळं विचारून घेतलं असतं, सगळं त्याचं कसं गणित. तुम्हाला क्वेश्चन माझं थोडं वेगळं आहे ह्याच्यामध्ये. मला हार्टफेल कन्व्हर्सेशन्स फार आवडतात. ऑलवेज मी माझ्या फ्रेंड्स बरोबर म्हणा, फॅमिली बरोबर म्हणा, मी डीप डिस्कशन्स खूप करते. असे टॉपिक्स जे सहजा नाही बोलले जात, तर मला माझ्या माणसांबरोबर कुठल्याही ज्यांना माझी गरज आहे किंवा ज्यांना बोलायची गरज आहे अशा लोकांबरोबर मला कुठेही जायला आणि गप्पा मारायला गुड लिस्नर आहे. आणि प्रत्येक फॅमिलीत एक असावा, म्हणजे कोणी कोणाचंही दुखणं जर मांडायचं असेल तर हिच्याकडे येतात. असं खूप लोक आहेत जे ऐकलं काय झालं आणि मग 15-20 मिनिटं एक तास जातो. येस येस. आणि ती खूप सांभाळून घेते, असं मोटिवेशन देते. सो मला ते आवडतं, कारण की आपल्या माणसांसाठी तिकडे राहणं. कारण की मी एक खूप शिकले, यू कॅन से अभिनयातनं किंवा नाटकाच्या विषयांमधनं, की प्रत्येक माणसाला कोणतरी ऐकणारा जर मिळाला ना, त्याचे दुःख अर्धे होतात. तर मला हसू पसरवायला आवडतं आणि दुःख कमी करायला आवडतं. त्याच्यामुळे मग जे कोणी असेल, मग तो स्ट्रेंजर असू दे किंवा तो आपला माणूस असू दे, तिकडे हजर असणं एखाद्यासाठी हे माझ्यासाठी आहे की नाही. मी लकी, मला इतकी भारी बहीण मिळाली, प्रश्नच नाही. आणि खूप खूप धन्यवाद. आता काय, आता चला मग आता पुढचं पाऊल घेऊया आपण, जाऊया का तिकडे? चला, लेट्स गो. कलाकारमध्ये नेहमी आपण ड्राईव्ह करतो, पण आता ड्राईव्ह सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपण इकडे आलो आहे आणि छान जी अपेक्षा होती मटण थाळीची, शेवटी पुढचं पाऊल आहे. तर पुढचं पाऊल पण आपल्याला टाकलं पाहिजे. हे पाऊल कसं काय पडलं त्याच्याबद्दल मला प्लीज सांग. हे आमचं मिळून पाहिलेलं स्वप्न आहे.
वागवे परिवाराचं, म्हणजे माझं पर्सनल स्वप्न आहे अभिनेत्री व्हायचं आणि त्या क्षेत्रात मी काम करतेच, पण मिळून काहीतरी करायची इच्छा होती आणि आम्हाला खूप आवडतं आदरातिथ्य करायला, जेवू घालायला, त्यामुळे मग रेस्टॉरंट उघडलं. आता रेस्टॉरंट उघडणं, या ठिकाणी उघडलं पाहिजे, ते दुसऱ्या ठिकाणी उघडलं पाहिजे, असे अनेक ऑप्शन्स असतील ना, आणि त्याच्या मेन्यूवर पण डिस्कशन झालं असेल ना, त्याबद्दल प्लीज सांगा. मी राहिलं तर ठाण्याला आहे, त्यामुळे ठाण्यात उघडूया का असं चालू होतं, पण मग नंतर मला अभिनय सांभाळून हे अख्खा पूर्ण वेळ कोणीतरी असायला हवं, आणि बहीण म्हणाले की मी जॉब सोडते, मी पूर्ण वेळ असेन, आणि ती राहते पार्ल्यात. तर मग आम्हाला वाटलं की अंधेरी हा चांगला एरिया आहे की ज्यात आम्हाला दोन्ही रेसिडेन्शियल आणि कमर्शियल असं दोन्ही ऑडियन्स मिळेल, म्हणजे कस्टमर्स मिळतील. त्यामुळे मग विचार केला, आम्ही खूप रेकी केली कुठे करता येईल, आणि हा एरिया होता जिथे महाराष्ट्रीयन असं थाळी सिस्टीमवालं काहीच नव्हतं जवळपास. त्यामुळे मग आम्ही विचार केला की इथे ही परफेक्ट जागा आहे, त्यामुळे डे 1 पासूनच चांगला रिस्पॉन्स आहे. टचवूड. खरं तर बाप्पा मोरया फॉर दॅट. आता आपण बघू शकतो तर मटन थाळी आपल्या समोर, आणि मी नेहमी पुढचं पाऊल घेतच असतो, पण हे नाव कसं काय ठरलं का पुढचं पाऊल? ॲक्च्युली आम्ही ना खूप वेगवेगळी नावं ऑप्शन्स काढली होती, आणि आम्हाला कुणाचंच कुठलंच ऑप्शन असं सगळ्यांनाच आवडेल असं एकमत होत नव्हतं. आणि आमचा एक मित्र आहे बबन पेडणेकर नावाचा, तो म्हणजे त्याला प्रोसेस माहिती होती सगळी, तर तो म्हणाला माझ्याकडे का मी सजेस्ट करू का? म्हटलं हां, आता सगळेच नावं काढतात, तू पण सांग एखादं. तर तो म्हणाला फूडचं पाऊल. आम्ही सगळेच एक म्हणलं हे भारी आहे, आणि ते असं क्लिक झालं. आणि मला नेहमी असं वाटतं आतून जेव्हा जो आवाज येतो ना तो खरा असतो. सो ह्या नावावर आम्ही सगळे असे लगेच एकमत झालं आमच्या सगळ्यांचं, मग डन. क्या बात आहे. तर खूप खूप धन्यवाद असं मला तुम्ही वेळ दिलात. पण खऱ्या अर्थानं आता हे जे लोक आले तिकडे काय रिस्पॉन्स येतोय, लोकांची आता फेवरेट थाळी कुठली झालीच असेल ना? सुरमई थाळी सगळ्यात जास्त जाते, दुसरी मटण थाळी, आणि मग चिकन थाळी पण जाते, आणि आता हळूहळू तिसऱ्या थाळी खूप जाऊ लागली आहे. सो जे आम्ही आधी खूप डायसी होतो, कारण तिसऱ्या फार लोकांना आवडत नाहीत किंवा किचकट असतात खायला, त्यामुळे प्रिफर करत नाहीत. त्यामुळे मला वाटत नव्हतं रेस्टॉरंटमध्ये तिसऱ्या थाळी जाईल का, पण तिसऱ्या थाळी, क्रॅब थाळी, ज्या किचकट खायला असतात त्याही तितक्याच जात आहेत आणि लोक आवडीने खात आहेत. म्हणजे 11-12 थाळ्या आहेत नॉनव्हेज सेक्शनमध्ये, पण त्या सगळ्याच इक्वल अमाऊंटमध्ये जात आहेत. मला खूप आवडलं आहे की ना, एकीकडे या सगळ्या गोष्टी सुरू आहेत, एकीकडे सिनेमा सुरू आहे, एकीकडे तुमच्या अनेक गोष्टी सुरू असतील, पण तिकडे तुम्ही हा व्हेंचर पण सुरू केला. त्याचं कारणच एवढं आहे की तुम्ही ऑलराऊंड गोष्टी करू शकता आणि ते तुम्ही आयुष्यभर करा, एवढीच अपेक्षा. थँक्यू सो मच. आणि आता कसं आहे, आता जेवण पण आलं आहे, पुढचं पाऊल घ्यायचं आहे, आणि नेहमी मटण थाळीने आपण पांढऱ्या रस्स्याने सुरुवात केलीच पाहिजे. त्यामुळे कमाल. थँक्यू सो मच. आणि मजा करा, धमाल करा, आणि पाहत राहा पुढारी न्यूज.